आशीर्वाद नगर गिरोला येथील रहिवासी 150 मीटरचा रस्ता सिमेंटने बांधण्याची अधिकारपूर्वक मागणी करीत आहेत। हा एक कच्चा रस्ता आहे व पावसाळ्यातील 3 महिने हा रस्ता पाण्याखाली असतो, ज्यामुळे स्थानिक नागरिकांच्या व्यतिरिक्त अग्निशमन दल तसेच रुग्णवाहिका यासारख्या आपत्कालीन सेवांना मार्गदर्शन करता येत नाही। प्रशासनाकडे वारंवार विनंती करूनही कोणतीही ठोस कारवाई आजपर्यंत झाली नाही। सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी देखील परिस्थितीची पाहणी करण्यास टाळाटाळ केली आहे, ज्यामुळे रहिवाशांच्या मनात तीव्र असंतोष निर्माण आहे। जर प्रशासनाने समस्येवर त्वरित तोडगा काढला नाही तर स्थानिक नागरिक जिल्हाधिकारी व माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्याकडे मदत मागणार आहेत। तसेच मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा देखील स्थानिक नागरिकांनी दिला आहे। आणि सन्माननीय प्रशासनाचे प्रतिनिधी, माझे नाव राहुल मनोहर लोखंडे आणि मी आशीर्वाद नगर गिरोला इथे राहतो। आमची गड ग्रामपंचायत आंबाडी ही आहे, तहसील जिल्हा भंडारा। आम्ही या ठिकाणी मागील 15 वर्षांपासून राहतो आणि ज्या ठिकाणी मी इथे उभा आहे तो एक कच्चा रस्ता आहे। पावसाळ्यातील 3 महिने हा रस्ता संपूर्ण रस्ता पाण्याखाली असतो, ज्यामुळे नागरिकांना चालत यायला जायला खूप अडचण निर्माण होतात। शाळकरी मुले, वृद्ध व्यक्ती, रोजंदारीवर जाणारे कामगार तसेच फायर ब्रिगेड आणि अँब्युलन्स यासारख्या इमर्जन्सी सर्व्हिसेसला देखील मार्गदर्शन करता येत नाही। प्रशासनाकडे वारंवार विनंती करूनही कोणतीही ठोस कार्यवाही आजपर्यंत झालेली नाही। या ठिकाणी हा रस्ता जवळपास 100-150 मीटरचा आहे। श्री कार्तिक पवनकर यांच्या घरापासून ते श्री वनवासजी मेश्राम यांच्या घरापर्यंत कॉन्क्रीटचा हा रस्ता बांधण्याची अधिकारपूर्वक मागणी आम्ही मागील काही दिवसांपासून करत आलेलो आहोत। आम्ही कोणतीही लक्झरियस डिमांड ठेवत नाहीये, तर मूलभूत गरजेनुसार हा रस्ता हवा आहे। 2000च्या पावसाळ्याआधी हा बांधकाम पूर्ण होऊन आमच्या त्रासात कमी होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे, अन्यथा आम्हाला कडक आंदोलन करावे लागेल। आम्ही वार्षिक महसुली कर आणि विविध शुल्क वेळेवरती भरत आलेलो आहे, परंतु मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष होत आहे। सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य देखील परिस्थितीची पाहणी करण्यासाठी टाळाटाळ करतात, ज्यामुळे रहिवाशांच्या मनात तीव्र असंतोष निर्माण होतो। शासनाने यंदाच समस्येवर त्वरित तोडगा काढला नाही तर आम्ही जिल्हाधिकारी तसेच माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्याकडे मदत मागणार आहोत।